नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये सध्या दोन प्रकरणं गाजत आहेत आणि दोन्ही प्रकरणं आहेत ती बीड जिल्ह्यातली. त्याचं कारणही तसं आहे की बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच, जे की भारतीय जनता पार्टीचे सरपंच होते, भारतीय जनता पार्टीचे बूथप्रमुख होते, ते संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. कारण या हत्या प्रकरणातले सगळे आरोपी अद्यापही पोलिसांनी अटक केलेले नाहीयेत. त्यामुळे हे एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत आहे. आणि दुसरं प्रकरण याच बीड जिल्ह्यातलं आहे. या बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची असलेली प्रकरणं आणि त्यांच्या राजीनाम्याची होत असलेली मागणी, हे दोन्ही प्रकरणं सध्या राज्यामध्ये गाजत आहेत. सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल, या प्रत्येकावर एकच बातमी पाहायला मिळते आणि ती म्हणजे बीड जिल्ह्याची. संतोष देशमुख, जे की भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये बूथप्रमुख होते, सरपंच होते, त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ही हत्या 9 डिसेंबर 2024 झालेली आहे. आज जवळपास 75 ते 76 दिवस उलटून गेलेले आहेत. आणि या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यापैकी एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. आणि विशेष म्हणजे आवादा कंपनीचे जे काही पवन ऊर्जा प्रकल्प आहे, या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचं जे प्रकरण आहे, 2 कोटी रुपयाची खंडणी या ठिकाणी मागण्यात आली होती. आणि सदर खंडणी मागणीमध्ये राज्याचे कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानावरती ती बैठक झाली आणि त्या ठिकाणी खंडणीची तडजोड झाली, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी जाहीररित्या केलेला आहे. त्यासोबत ही खंडणी मागत असताना धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि त्यांचे मित्र असलेले वाल्मिक कराड हे या खंडणी प्रकरणामध्ये मुख्य आरोपी, मुख्य मास्टरमाइंड तेच आहेत, असाही आरोप सुरेश धस यांनी केला होता. आणि आता वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड म्हणून किंवा मुख्य आरोपी म्हणून या प्रकरणामध्ये, खंडणी प्रकरणामध्ये अटक झालेले आहेत. त्यांच्यासोबतच या प्रकरणामध्ये विष्णू चाटे हे सुद्धा खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेले आहे. परंतु संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी अटक करण्यात आले, यामध्ये विष्णू चाटे हाही आरोपी आहे. या सगळ्या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे, मोकोका अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना न्यायालयीन कोठडी, कधी पोलीस कोठडी अशा पद्धतीची या ठिकाणी देण्यात येते. परंतु अद्यापही वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख, मी आवर्जून आपल्याला या ठिकाणी उल्लेख करतोय की धनंजय देशमुख हे सातत्यानं मागणी करतायत की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, परंतु वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे जे सह आरोपी असतील यांना 302चे सह आरोपी करा. ज्यांनी ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे, कोर्टामध्ये येताना त्यांच्यासाठी बाजू लावून धरलेली आहे, त्यांना गाड्या पुरवलेल्या आहेत, त्यांना पैसा पुरवलेला आहे, त्या सगळ्यांना या ठिकाणी मोकोका अंतर्गत आणि 302चे सह आरोपी म्हणून त्यांना या ठिकाणी अटक करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ही संतोष देशमुख यांची गेल्या 75-76 दिवसापासूनची ती मागणी आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सुरेश धस हे सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत आलेले आहेत. आका आणि आकाचे आका असं सुरुवातीला म्हणणारे सुरेश धस आता मात्र थेट वाल्मिक कराड आणि त्यांचे आकाचे आका हे मंत्री असलेले धनंजय मुंडे आहेत हे स्पष्टपणे सांगतायत. प्रकरण असं झालेलं आहे की धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी चर्चेत आले. त्यांचेच सगळे जे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, तेच या 302 आणि खंडणी प्रकरणात आरोपी आहेत, जे पोलिसांच्या ताब्यात आहेत, अटक करण्यात आलेली आहे. मग धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत किंवा या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी आमदार सुरेश धस असतील, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असतील किंवा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड जिल्ह्यातले तमाम सत्ताधारी विरोधी पक्षाचे आमदार, खासदार ह्या सगळ्यांनी केलेली आहे. अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा तशीच मागणी केलेली आहे. कारण जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा म्हणजे खंडणी आणि हत्या प्रकरणाचा पारदर्शकपणे त्या ठिकाणी तपास होणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. परंतु धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीयेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये धनंजय मुंडे हे शांत बसलेले होते, परंतु या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठलाही सहभाग नाही, असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांच्या समोर बोलताना सांगितलं. आणि त्याचसोबत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना निश्चितपणे फाशी द्या, असं सांगताना
दुसरीकडे मात्र त्यांनी माध्यमाला बोलताना सांगितलंय की आरोप करणारे सुरेश धस, जे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना मी माझ्या निवासस्थानी जवळपास 4 ते 4.5 तास त्यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे आणि या संदर्भात काही होतंय का, काही तडजोड होती का, हे सुद्धा मी प्रयत्न केलाय असं सुद्धा ते बोलले. परंतु सुरेश धस यांनी ऐकलं नाही, हे त्यांनी नंतर सांगितलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत काय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कृषी विभागातल्या ज्या काही भ्रष्टाचाराचे प्रकरण झालेले, त्यांच्यावर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झालेले आहेत, या सगळ्या आरोपांमधून धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवावं अशी तडजोड करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या बैठकीत केला असाच या ठिकाणी संकेत जातोय. परंतु मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं की या बैठकीच्या नंतर अंजलीताई दमानिया यांनी ज्या पत्रकार परिषद घेतल्या त्यानंतर धनंजय मुंडे हे आक्रमकपणे बाहेर आले. जे धनंजय मुंडे शांत होते ते आक्रमकपणे बाहेर आले आणि अंजलीताई दमानिया यांच्याविषयी त्यांनी अपशब्द सुद्धा वापरले. अर्धवट ज्ञानाची बाया आहे, यांना मी आबरू नुकसानीची नोटीस त्या ठिकाणी पाठवतोय, चुकीची माहिती त्या देत आहेत वगैरे 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 सगळं काही त्यांनी अंजलीताई दमानिया यांच्या विरोधात बोलले. परंतु सुरेश धस असतील किंवा इतर जे त्यांच्यावर आरोप करतायत त्यांच्याविषयी ते काही बोलले नाही आणि माझ्यावर कुठलाही आरोप हा केवळ आरोप आहे, मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं धनंजय मुंडे यांनी थेट प्रसार माध्यमांशी समोर येऊन त्या ठिकाणी बोलले गेलं होतं. परंतु जे प्रकरण अंजलीताई दमानिया यांनी पुराव्यानिशी बाहेर काढले, सुरेश धस यांनी पुराव्यानिशी बाहेर काढले आणि करुणाताई मुंडे यांचं प्रकरण, न्यायालयीन प्रकरण जे या ठिकाणी निकाल लागला त्यामध्ये करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत हे जेव्हा सिद्ध झालं किंवा कोर्टाने त्या ठिकाणी त्यांना पोटगी देण्याचं धनंजय मुंडे यांना सांगितलं, त्यानंतर मात्र धनंजय मुंडे हे आरोग्य सेवेसाठी रुग्णालयात मी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण माझ्यावरती आरोग्य उपचार घेणं गरजेचं आहे आणि यानंतर मी काही दिवस बोलू शकणार नाही असंही सांगितलं. त्याही पुढे जाऊन अंजलीताई दमानिया यांनी ज्यावेळेस दुसरे पुरावे काढले, हे गंभीर स्वरूपाचे पुरावे होते, याचं उत्तर धनंजय मुंडे यांनी कागदावर द्यावं, केवळ बोलून काही देऊ नये असं त्यांनी ज्यावेळेस स्पष्ट केलं. त्यावेळेस मात्र धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर अंजलीताई दमानिया यांच्या या आरोपाचं खंडन केलं आणि मी आता दवाखान्यात जातोय, मला उपचाराची गरज आहे आणि धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरती काही भाग हा काम करत नाही आणि त्यामुळं म्हणजे थोडक्यात अर्धंगवायूसारखा जो प्रकार आहे तो त्यांना झालेला आहे आणि त्यामुळं मला 1 ते 2 मिनिटं सुद्धा बोलता येत नाही असं त्यांनी सांगितलं आणि माध्यमांच्या समोर येणं टाळत ते आरोग्य सेवा त्या ठिकाणी घेण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत सगळे आरोप पुराव्यानिशी झाले. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आष्टीमध्ये पत्रकार परिषद घेतली, पूर्ण कागदपत्राचे दस्तेच्या दस्ते त्यांनी काढले आणि अनेक भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर पत्रकारांच्या समोर केले, महाराष्ट्राच्या समोर आणले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळं पाहतायत, परंतु अद्यापही धनंजय मुंडे यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये. परंतु हे सगळे आरोप झाल्यानंतर मंत्री असलेले धनंजय मुंडे हे मात्र आता शांत झालेले, ते कुठेही बोलताना दिसत नाही, कुठली प्रतिक्रिया देताना दिसत नाही. हे धनंजय मुंडे हे एकीकडे शांत झाले असताना दुसरे धनंजय म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मात्र आता आक्रमक झालेले आहेत. कारण 70-75 दिवस होऊन सुद्धा आपले बंधू संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला कुठेही स्पष्टपणे त्या ठिकाणी वळण मिळत नाहीये, आरोपींना त्या ठिकाणी शिक्षा होत नाहीये, सगळे आरोपी ताब्यात घेतले जात नाहीत, पुरावे नष्ट केल्या जात आहेत असा सुद्धा आरोप त्यांनी केलाय. आणि याही पुढे जाऊन जे आरोपी यामध्ये होते या सगळ्या आरोपींना पोलीस प्रशासनातल्या अनेक अधिकारी, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलंय, मदत केलंय आणि त्यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आज माझ्याकडे आहेत असं माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी थेटपणे आक्रमकपणे सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ असतील किंवा धनंजय देशमुख असतील यांनी निर्णय घेतलेला आहे की 25 तारखेपर्यंत जर या संदर्भातला ठोस माहिती आणि कारवाई जर पोलीस प्रशासन करत नसेल तर संपूर्ण गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करतील, म्हणजेच आमरण उपोषण करतील, हा त्यांनी इशारा दिलेला आहे. आणि बीड जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, सगळ्या शिष्टमंडळांसोबत घेतलेली आहे, गावकऱ्यांसोबत घेतली आहे आणि स्पष्टपणे सांगितलंय की या संदर्भात जर तुम्ही ठोस भूमिका आणि ठोस कारवाई संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर जर करत नसाल, आम्ही दिलेले पुराव्या संदर्भात जर तुम्ही योग्य डिसिजन घेत नसाल तर मग मात्र आम्ही अन्नत्याग आंदोलन करू, त्याही पुढचं आंदोलन करू, त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, कदाचित उद्रेक सुद्धा होऊ शकतो, अशाही पद्धतीचे संकेत त्यांनी यापूर्वी दिलेले आहेत. मित्रांनो, आता त्यांनी एसपींशी बोलल्यानंतर, पोलीस अधीक्षकांशी बोलल्यानंतर एक भूमिका जाहीर केली आहे की 28 फेब्रुवारीपर्यंत मी शांत राहतोय, परंतु 28 फेब्रुवारीपर्यंत जर ठोस कारवाई झाली नाही तर मग मी माझं
आंदोलन आक्रमकपणे त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या सोबत करेल असा सुद्धा त्यांनी इशारा दिलाय. एकंदरीत जे धनंजय देशमुख सातत्यानं माध्यमांशी, पत्रकारांशी, नेत्यांशी बोलताना आपली नजर खाली ठेवतायत, वर सुद्धा ते पाहत नाहीत, वरती पाहून सुद्धा ते बोलत नाहीत. जे बोलायचे ते अत्यंत शांततेनं, संयमानं आपली बाजू ते मांडतायत. अत्यंत केविलवाणी परिस्थितीमध्ये ते आपली भूमिका मांडतायत. आपल्या भावासाठी न्याय मागतायत. आपल्या देशमुख कुटुंबासाठी हक्काचा न्याय आहे तो द्या आणि जे आरोपी आहेत, हत्यारे आहेत, त्यांना शिक्षा करा, एवढी काकुळतीला येऊन ती विनंती करतायत. परंतु त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होतंय आणि योग्य पद्धतीनं या ठिकाणी तपास होत नाही. अशी जी काही परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये दिसते, यामुळं आज त्यांचं जे रूप पाहायला गेलं ते अत्यंत आक्रमक होतं. ते पत्रकारांच्या डोळ्यात डोळे मिळून त्या ठिकाणी आक्रमकपणे बोलत होते. इशारा सुद्धा शासन आणि प्रशासनाला ते देत होते. याचं कारण असं आहे की त्यांच्या संयमाचा आता बांध तुटतोय, त्यांच्या शांततेचा या ठिकाणी बांध तुटतोय आणि भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आता मी स्वस्थ बसणार नाही ही भूमिका घेऊन ते आता पेटून उठलेले आहेत, हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. आणि त्यामुळं एक धनंजय म्हणजे धनंजय मुंडे हे शांत झालेले असताना दुसरे धनंजय म्हणजे धनंजय देशमुख हे आक्रमक का झाले, हा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक सामान्य माणूस न्याय हक्कासाठी लढत असेल आणि 70-75 दिवस त्याला लागत असताना न्याय जर मिळत नसेल, आरोपी अटक होत नसेल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सरकार ताकदीनं आलेलं असताना सुद्धा जर ते एका आरोपीला अटक करू शकत नसतील, तर मोर्चे आंदोलनं काढून सुद्धा यामध्ये कुठलेही जी काही प्रगती व्हायला पाहिजे ती होत नसेल, तर तो संतप्त होणार, तो चिडणार, तो आक्रमक होणार. आणि अगदी तेच धनंजय देशमुख यांच्या बाबतीत या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे. मित्रांनो, जर संयमी आणि शांत असलेले धनंजय देशमुख एवढ्या आक्रमकपणे बोलत असतील तर निश्चितपणे त्यांना ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने योग्य तपास होत नाही, अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसते. आणि धनंजय मुंडे यांची जी शांतता आहे ही निश्चितपणे त्यांच्या राजीनाम्याकडे वाटचाल चाललेली आहे असं सुद्धा मला या ठिकाणी वाटतं. आणि धनंजय देशमुखांच्या बाबतीत जर त्यांना न्याय मिळाला नाही तर उद्रेकाची भावना सुद्धा ते यापुढे व्यक्त करू शकतात. ही परिस्थिती या ठिकाणी आहे असं मला वाटतं. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला देणं मला योग्य वाटलं, मी दिली. तुम्हाला काय वाटतंय की धनंजय मुंडे हे शांत का बसले असतील आणि धनंजय देशमुख हे अचानकपणे आक्रमक का झाले असतील? मी सांगितलंय ते तुम्हाला पटतंय का? तुमचं काय मत आहे हे तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात, म्हणून त्या आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. जाता जाता एक विनंती करेन की DS न्यूज हे सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, जनजागृतीचं काम करत आहे. आणि DS न्यूजला सुद्धा तुमच्या मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. हा व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. DS न्यूजला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.